रामकृष्ण हरी म्हणाय ना तवस पैनाटे बांधायचा असाय शिव. आणि इथं जो पण बसतो ना त्याचं संसारामध्ये न कळत झालेलं पाप आपलं बसल्याच्या नंतर आपल्या 2.5 फूट अंतरावर असं तरंगतं कीर्तनात बसल्याच्या नंतर. आणि जो अर्धा कीर्तन मग उठीन निघ जास ना तो पटास ना पाप डोक्यावर लई निघ जास. हा विनोद म्हणून नाही, सत्यता सांगतोय. मग तुम्ही म्हणसान महाराज कीर्तन नंतर उठा नाही का? कीर्तन नंतर उठा ना, पण आमचे महाराज मंडळी एक भजन गातात, जय विठ्ठलचं शेवटचं भजन. जय विठ्ठलचा भजनाची अशी ताकद आहे ना, त्या सगळ्या पापाची होडी होते आणि तुम्हाला जायला रस्ता मोकळा असतो. जोपर्यंत जय विठ्ठलचं भजन होत नाही तोपर्यंत जागा सोडायची नाही. हा कीर्तनाचा नियम आहे. हा मुसलमानस लोकेशकडे देखा तुम्ही, नमाजले जर बशी घ्यात ना ताचनपडी तरी आवाजी पुरवस्तो लोक मोबाईल उचलत नाही. पोरे जर रडी रडी मरी घ्या तरी पोऱ्याला हात मारत नाही. आणि आपला चालू कीर्तन उठीन घर. अरे काय येडा धंदा शे भाऊ. 11:15 वय झालेत म्हणा बी टाइम वय झाले म्हणा बी काही नाही. 1 किलो खांडे तिथलं इकिन निघ नाही माल बी म्हणा बी टोपलं काय वय ना. असा विचार करायचा. दुसरं कीर्तन करीश नाही येलोर सुद्धा महाराज इथला थलथल कराय ना. आणि तुम्ही पहिलाच कीर्तन मग डांग्या टाक ना पाय दिला पडी घ्या तुम्हाला. स्वाभिमानाने आपण कीर्तनाला बसलं पाहिजे. कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तनाची मर्यादा. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती. हा कीर्तनाची मर्यादा. असं काही बी करत पडा ना काही येडान माय. विठ्ठल विठ्ठल काही टेन्शन घेऊ नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. आवरू ना 10 मिनिटं मा नाही अजून चाल देऊ. मग त्या बाकीना घर जाय राहणार त्यातले जाऊ द्या. असं आहे का? मला काय माहित बाकीना उलगेल वावरी होतात असं. विठ्ठल विठ्ठल ऐका, 1 चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे. उर्वरित 3 चरण बाकी आहेत. 1 चरण मा जर कधी आपले 2 तास लागतच होतील, अजून 3 चरण बाकी येतात म्हणजे 6 तास बटशात का? हा म्हणजे पुरा तुम्ही म्हणा वसूल करायला येईल. काळजी करू नका. 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. सगळ्यांनी आता काय करायचं? हाताने टाळी मुखाने नामचिंतन. तुम्हाला शपथ आहे मी बोलेल पण जागा कोणी सोडायची नाही राहू. शपथ आहे तुम्हाला. चालेल ना? पक्का ना? बोले पाय लंबा कर द्या लागेच ते. मी कोणले बोलस का? पाय का बिलंबडा तसा वाकडा बसणार कसा का बट्टा नाही कीर्तन मा बसावो. कारण आता अशी उपाधी झाले 2 टाइम खिचडी खाता काय तंगडा बी धीर धरते. रातली खिचडी सकाळ मा बी तयार तैस नाही ती दडका देते या बहिणी. खिचडीने उजी सत्यानाश करेल बहिणीसून. पाय धीर मारतात नाही. खावाले चांगलं नाही. या मला फोन करी सांगतो बाबा आमना गाव मानवत का खिचडीनं सांगते जाओ आमनी हिंमत होत नाही गरमा सांगानी. तुम्ही बोलता दामादरीला संध्याकाळी वहिनी का टाइम देखील ते आता काय ऍडजस्ट व्हावं नाही माय. मग नवराला देखील माय व कंबरी बी काय टंकी राह ना डोकसा बी दुखी राह ना वातावरण बी इथलं काय गंध माय खिचडी टाक देऊ माय. बोलता दामादरीला तुम्ही खिचडी ना त्यामुळे पाय टणकतास. हो काय काळजी करू नका. मस्त पायला माडीन बसणार तरी आपला विरोध राहणार नाही. हो पण पायला मांडणारा 45 न पुढला पाहिजे बरं. नाही ते 17-18 वरीस ना बितंगड्याला माडीच्या एक बुक्का मुक्का कर दिसू. हा आता सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. हाताने टाळी मुखाने नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजवायची. जो टाळी वाजून भजन करणार नाही, जो भजन करणार नाही त्याला बाजूवालांनी शपथ रे भाऊ. बाजूवालांचे मन हो माय मी मर जास होतो मन हो ताई मन हो बहीण. सगळ्यांनी भजन गायचे. टाळी वाजून भजन गायचं महाराज.